डोंबिवलीमध्ये असलेली आयरे गावामध्ये समर्थ बिल्डिंग इमारतीला अ, अ, अनधिकृत बिल्डिंग तोडण्यासाठी महापालिकेने नोटीस दिलेली आहे आणि मग त्या संदर्भात सर्व सोसायटीचे सदस्य काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांनी आयुक्तांशी चर्चा केली की या ज्या इमारती आहेत त्या इमारती मध्ये राहणारे रहिवासी कुठेही विस्थापित होऊ नये आणि मग त्या लोकांना क्लस्टरमध्ये सामावून घेतलं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत, शासन प्रयत्न करत आहेत, अनेक शासनाच्या माध्यमातून बैठकही झालेल्या आहेत आणि मग त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आयुक्तांशी चर्चा केली आणि मग त्यांचा निरोप आल्यामुळे आम्ही सर्व समर्थ सोसायटीचे सदस्य आणि मी आमचे पदाधिकारी राजेश कदमजी, सागरजी जयदे आणि सर्व आम्ही आयुक्तांशी चर्चा केली की कुठल्या हालतमध्ये त्या इमारतीला इजा पोचू नये, कारण 5 ते 6 वर्ष झाली ते लोक तिथे राहतात आणि एक स्वतःची पुंजी जमा करून बँकेतनं लोन काढून थोडे थोडे पैसे जमा करून त्या इमारतीमध्ये घरं घेतलेली होती आणि त्यांना कुठले माहिती नव्हतं की ती बिल्डिंग अनलिगल आहे का काही आहे आणि ज्याने त्यांची फसवणूक केली त्यांच्या कारवाई नक्कीच झाली पाहिजे, पण इमारतीवर कारवाई न होता त्यांना विस्थापित न करता त्यांची इमारत कशी वाचेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। तिला क्लस्टर मधून जाऊ द्या किंवा कशाही माध्यमातून जाऊ द्या, पण ती इमारत वाचली पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्वजण आयुक्तांना भेटीसाठी आलो होतो आणि निवेदन देण्यासाठी आलो होतो। सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की